काही घेऊन जायला परवानगी बिलकुल नाहीये। जय जय श्रीराम। फायनली आम्ही राम मंदिराचं दर्शन घेतलं आणि राम मंदिराचं दर्शन घेऊन आताच बाहेर पडलो। त्याच्यामुळे भारी दिसले घर पाडू पाडू घर पाडू सगळं बांधलं एकदम। ते समोरचं भिंत वाटायला मला। आता राईट आलो आपण। बरोबर तिकडे म्हणले तुम्ही मंदिर आहे म्हणून। हा नाही त्या रस्त्यानं म्हणलं इकडल्या। हा त्या रस्त्यानं तिकडले तिकडून एक गेट आहे म्हणले ते। तुम्ही म्हणले राम मंदिर कुठे आहे ते साईडला गलीचा रस्ता। श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। चल आवाज आला का आमचा? ए टाकायचा आवाज आला का? जय श्रीराम आले आवाज आला का म्हणून? अजून एका मोठ्या म्हणून जय श्रीराम जय जय श्रीराम। आवाज निघाला कोणाचा? आलाय आता खाऊन पिऊन निघाले सगळे आवाज निघत नाही कोणाचा। मी आता श्रीराम जय श्रीराम लिहिले म्हणा त्या ग्राउंड एंट्री करू नका आता सांगा। एंट्री काय घेतलाय का? इकडे सिक्युरिटी वाटतं इकडून चेक करून जाणार। इकडे सिक्युरिटी आहे सिक्युरिटी चेक करून सगळेजण मध्ये जाणार। मित्रांनो मंदिरामध्ये मोबाईल पर्स वगैरे काही घेऊन जायला परवानगी बिलकुल नाहीये। जसं की तुम्ही मथुरेमध्ये पाहिलं होतं कृष्ण मंदिरासाठी मोबाईल बॅग वगैरे काहीच घेऊन जायला परवानगी नव्हती, तसंच राम मंदिरासाठी सुद्धा मध्ये काहीही घेऊन जाण्यास परवानगी बिलकुल नाहीये। तुम्ही जेव्हा राम मंदिराला येता तेव्हा तुमचं सर्व मोबाईल बॅग वगैरे सर्व काही बाहेरच एका लॉकरमध्ये ठेवलं जाईल। लॉकरची चावी तुम्हाला दिली जाईल। चला बाहेर आम्हाला जाते मारुतीचं मंदिराचं बघायचं का याला बघू द्या। चला करायचं आता चला आता काय राहिले इकडे बाहेर पडायचं तुम्हाला थांबा हो ते आम्हाला तिकडे चालेल पुढे। श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम। चला इकडूनच आहे बाहेर बरोबर। जाऊन मेन हायवे क्रॉस करून जायचे आपला पलीकडे बिलकुल। आज दिवसाची घालायचं नाही आता झालं हनुमानगडी एकदा पोहोचता। हनुमानगडी आता पाहिजे ना तिथून गेल्यानंतर लगेच काहीच करणं होत नाही बरोबर बोलू अशी आयडिया काही काय करायचं पोहोचायचं 250 किलोमीटर अंतर आहे। 250 किलोमीटरच्या अंतराला आपलं काय करावं लागणार आहे? 11ला जर निघाला तर 4ला पोहोचत जातो। ते जाऊन आंघोळ्या लगेच लवकर करणं जाऊन लवकर आंघोळ आपलं सगळं किती मागं पूर्ण होऊन जातं। त्याच्यामुळे इथं झोपायचं नाही रात्रभर बसलं गाडी। 7 तासाचा रस्ता आहे। 11ला निघाला 10ला निघाला तरी 10ला तर काही निघणं होत नाही। 10ला अंधार पडल्याशिवाय आपण जातच नाही। अंधार पडल्याशिवाय नाही। हा 11ला निघाला तर आपण 5ला पोहोचतो। 10:30ला निघाला तर 4:30ला पोहोचतो निवडतो। हॅलो मित्रांनो आता फायनली आम्ही राम मंदिराचं दर्शन घेतलं आणि राम मंदिराचं दर्शन घेऊन आताच बाहेर पडलो। राम मंदिरच्या मध्ये बनाले ज्या प्रकारे बनाले एकदम नंबर 1 आहे। लोक हे जे बारकं पोरगं दिसले का हे बी राम मंदिराच्या पाया पडून आले रामाच्या पाया पडून। पण व्हिडिओ काढायला आज आला व्हिडिओमध्ये बोलत नाही काही फक्त व्हिडिओ काढायला फक्त बाहेरचे। तर रामाचं दर्शन घेतल्यानंतर आता इथून हनुमानगडीला आणि हनुमानगडीचं दर्शन घेतल्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे करून निघायचं काशीला। आता पाहूया इथून पुढे काशी कशी आहे काय नाही पण राम एकदम मस्त होते। जसं टी व्हीवर पाहिलं तर जेव्हा मोदी आले ते मोदीनं जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली होती रामाची त्यावेळेस जसं त्या टी व्हीवर बघून एक भावुकता झाली होती तशीच आता पण झाली आणि रामाला भेटून एकदम खरंच मनाला आनंद भेटला। चला तर भेटूया हनुमानगडीकडे जाऊन आणि आता हनुमानगडी मंदिर नेमकं कसं आहे ते पाहूया। कारण मी भरपूर जणांपासून पाहिलं होतं की हनुमानगडी मंदिर लईच भारी आहे बघायला पण चांगलं आहे असं भरपूर ठिकाणी ऐकलं होतं। आता बघू हनुमानगडी रिअलमध्ये कसं आहे। हे आमचे अमोल भाऊ आहेत ज्यांनी ही जे यात्रा आहे पूर्ण गजानन कंपनी यात्रा जी आहे ती पूर्ण त्यांनीच काढली होती आणि त्यांनी काढल्यामुळे ह्या सर्वांचे दर्शन माझे दर्शन जे आहे आणि रामाला बघणं हे सर्व काही शक्य फक्त अमोल भाऊमुळे झालं।
चला आता जाऊया हनुमानगडी बघायला.